नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमात मी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मासे पकडण्याचा छंद म्हणून तासनतास पाण्यात गळ टाकून बसणारे लोक आपण अनेकदा बघत असतो. कधी कधी आपल्याला असंही वाटतं की एवढा वेळ माशाची वाट बघत राहणं किती कंटाळवाणं असेल नाही. आज आपल्याबरोबर आहे एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी मासेमारीच्या छंदापासून सुरुवात केली आणि आज 10 वर्षांनंतर मत्स्य व्यवसायातील एक यशस्वी उद्योजक म्हणून राष्ट्रीय स्तरावर त्यांचं नाव घेतलं जातं. मत्स्य व्यवसायात जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते त्यांनी त्यांच्या मत्स्य शेतीत अवगत केलेलं आहे. अनेक जणांना आजपर्यंत त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याचप्रमाणे 2016चा सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कारांनी देखील त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. आज आपल्याबरोबर आहेत श्री हसन मसलाई. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्री हसन मसलाई यांना 2016चा कृषी सन्मान पुरस्कार तर मिळालेला आहेच, पण त्याबरोबर अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. त्यांच्या कार्याबद्दलची एक छोटीशी चित्रफीत आपण बघूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. कोकणाच्या रायगड जिल्ह्यातील रोह्याजवळच्या गोवे गावातल्या हसनभाई मसलाईंचा मासेमारीचा छंद त्यांच्या मत्स्यबीज निर्मिती उद्योगाला कारण ठरला आहे. हसनभाईंनी शेतकऱ्यांचे शेततलाव भाडेतत्वावर घेतले आणि त्या तलावात मत्स्यबीज निर्मिती संवर्धनाच्या कामाला सुरुवात केली. शेततलावातील मत्स्यबीज बोटुकली विक्रीतून हसनभाईंना चांगला फायदा झाला. मत्स्यबीजांची वाढती मागणी लक्षात घेऊन हसनभाईंनी स्वतःच्या पडीक जमिनीत शेततळी खोदली आणि कटला, रोहू, मिरगल, सायप्रनस, ग्रास कार्प इत्यादी माशांचं बीज उत्पादन सुरू केलं. या कामात मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हसनभाईंना मदत आणि मार्गदर्शनही केलं. मसलाईंनी शोभिवंत माशांचं प्रजनन आणि मत्स्यबीज संवर्धन संगोपनाचं कामही सुरू केलं. सुरुवातीला गोठ्यात सुरू केलेल्या या युनिटसाठी आता हसनभाईंनी स्वतंत्र शेड उभी केली आहे. त्या शेडमध्ये मसलाई गोल्डफिश, ऑस्कर, सेव्हरम, सिल्वर डॉलर, कोई कार्प अशा कितीतरी रंगीबेरंगी माशांचं प्रजनन करतात. केवळ महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल या राज्यातही हसनभाईंच्या हंस ॲक्वाकल्चर मधून शोभिवंत मासे जात असतात. माशांची वाहतूक करण्यासाठी मसलाईंनी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण पॅकिंग साहित्याला 2010 साली नवी दिल्लीच्या ICARनं पुरस्कार दिला आहे. त्यांच्या या प्रकल्पाला द्वितीय क्रमांकाचं बेस्ट ऑर्नामेंटल फिश फार्म अवॉर्डही मिळालं आहे. सर, छंद म्हणून तुम्ही खरं तर मत्स्य व्यवसायाला सुरुवात केली आणि आज तुमचं नाव खरंच खूप मोठं आहे मत्स्य व्यवसायात. तर नक्की सुरुवात कशी झाली ह्या सगळ्या गोष्टींची? सुरुवातीला मी नदीमध्ये, समुद्रामध्ये मासेमारी करायचो छंदापोटी. ते करता करता जेव्हा पावसाचा सीझन आला त्यावेळेला पाणी भरपूर असतो नदीला आणि समुद्रसुद्धा एकदम वाईल्ड असतो, तर तिथे आपल्याला मासेमारी करता येत नाही. म्हणून जवळ एक धरण होता, तर माझ्या जोडीदारांनी मला सांगितलं इथे असं धरण आहे, आपण जाऊन तिथे मासेमारी करू. ज्या वेळेला तिथे आम्ही मासेमारी करायला गेलो तिथं लोकल माणसांबरोबर थोडा वाद झाला. मग मी तिथे ठरवलं का आपण सुद्धा असं एक डॅम घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मासेमारी करू. तर त्याची माहिती काढली, ते कसं करायचं. मग ते ॲक्च्युली पाटबंधारे विभागाकडे त्यांचं हे असतं, पण त्यांची जी राईट्स आहेत ते मत्स्य विभागाकडे असतो. माहिती काढल्यानंतर असं कळलं की आपण संस्था स्थापन करून हे घेऊ शकतो. तर त्यावेळेला कुंडलिका मच्छीमार संस्था ही स्थापन केली. गावातले जे बेरोजगार मत्स्यमारी करणारे मुलं आहेत आणि माणसं आहेत त्यांना घेऊन तुम्हीच या सगळ्यांना एकत्र आणलं. हां, आणि मग आम्ही ते धरण भाडेतत्वावर घेतलं, त्याचा ठेका रक्कम भरून. मग त्याच्यानंतर असा निदर्शनास आलं की ह्याच्यामध्ये आपल्याला बीज सोडायचा असतो. तर ते बीज सोडण्यासाठी म्हणजे बीज सोडायचं आहे तर बाहेरनं काही लोक विक्रेता आहेत त्यांच्याकडे जाऊन बघितलं तर ते बीजची क्वालिटी चांगली नव्हती. मग मी ठरवलं की स्वतः आपण बीज तयार करून त्याच्यामध्ये सोडायचं. तर मत्स्य विभागाकडे जेव्हा मी इन्क्वायरी केली तर त्यांनी वाकडे साहेब म्हणून एक आहेत जे माझे गुरु आहेत, ज्यांनी मला हे सर्व शिकवलं. तर त्यांचं नाव दिलं, मी त्यांना संपर्क केला आणि मग त्यांनी मला मार्गदर्शन फोनवरनं सर्व केलं आणि पहिल्याच वर्षाला आम्ही 1,20,000 बोटुकली तयार करून त्या धरणामध्ये सोडली. आणि काही बोटुकले जे होते ते दुसऱ्यांना आम्ही विकलं
आणि त्यांना सुद्धा चांगला उत्पन्न मिळाला म्हणून ते दुसऱ्या वर्षी पहिलेच माझ्याकडे येऊन बुकिंग करायला लागले. तर ह्याच्यावरनं माझ्या लक्षात आलं का या छोट्याशा ह्याच्यामध्ये आपल्याला करून चालणार नाही कुठेतरी. तर एक फार्म होता जे 1,55,000 रुपये भाड्यातत्वावर मी घेतलं आणि तिथं 12 लाख बोटुकली तयार केली. अच्छा, मग हे बीज तुम्ही स्वतः तयार केलं? हो, स्वतः म्हणजे त्याचा जिरा असतो ऍक्च्युली आपण संगोपन केलं, प्रजनन केलं नाही. बरं. ह्याचा जे जिरा असतो ते बाहेरनं विकत आणून संगोपन केलं आणि ते केल्यानंतर काही लोकांना दुसऱ्यांना सुद्धा विकला, त्यांना चांगला रिझल्ट मिळाला. तर तिसऱ्या वर्षी असं माझ्या निदर्शनास झालं की आपण आपल्याच पडीक जागेमध्ये तलाव खणून तिथे हे करायचं आणि ते तिकडनं हे चालू झालं. असं खाण्याचे जे मासे ते 6 महिने असतात आणि 6 महिने मग तो जो नाही, काळ असतो खाण्याचे तो मासे रिकामा तुम्ही असतो. वर्षभर करू शकता. बरं. पण जे संगोपन आहे, संगोपन म्हणजे काय काय जिरा घेऊन त्याला एक बोटुकली पर्यंत त्याचा वाढवायचा आणि त्याच्यानंतर तुमचे जे तलाव असतात त्याच्यामध्ये सोडायचा असतो. अच्छा, तर हे संगोपन जे आहे 5-6 महिनेच चालतो. 5-6 महिने तर उरलेल्या टायमामध्ये काय करणार, कारण जे आपले कामगार असतात त्यांना काम पाहिजे. म्हणून मग त्याच्यानंतर मी शोभिवंत माशाकडे वळलो आणि म्हणजे कसं एक स्टेप बाय स्टेप करत करत आज ते एक मोठा व्यवसाय तयार झालेला आहे. बरोबर आहे. पण आता शोभिवंत माशांचं जे संगोपन असतं आणि खाण्याचे जे मासे आहेत त्यांचं बोटुकली ह्या स्टेजपर्यंत तुम्ही संगोपन करता, तर ह्याच्यामध्ये काही फरक असतो का किंवा त्याच्यासाठी शोभिवंत माशांसाठी काही वेगळी गरज असते नाही, का? शोभिवंत माशाचं जे संगोपन असतो ते जास्त करून आहे ना तुम्हाला घराच्या आत म्हणजे एक शेडच्या आतमध्ये काचाच्या टाक्या किंवा सिमेंटच्या टाकीमध्ये करायचं असतं. बरं. आणि जे खाण्याचे माशाचं संगोपन आहे ते जे अर्धन पॉन्ड म्हणजे तुम्ही मातीचे तलाव जे शेत तलाव असतात त्याच्यामध्ये करू शकता तुम्ही. तर आता जे नवीन जे व्यावसायिक आहेत किंवा ज्यांना नव्याने हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यांच्यासाठी साधारण किती भांडवल लागू शकेल, काय सांगू शकाल? याच्यामध्ये तुमचं म्हणजे बघा आता शोभिवंत मासा हा वेगळा भाग आहे हां. आणि खाण्याच्या माशांचा एक वेगळा भाग आहे. आता जर तुमच्याकडे शेत तलाव आहे आणि त्याच्यामध्ये जर पाणी पूर्ण वर्ष राहत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये संगोपन करून बोटुकली तयार करून इतर शेतकऱ्यांना सुद्धा विकू शकता. किंवा जर तुमचं वर्षभर पाणी राहत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही संवर्धन करू शकता. वेगवेगळ्या माशांचं जसं भारतीय प्रमुख कार्प आहेत, कटला, रोहू, मृगल किंवा कॉमन कार्प आहे, हे जाती करू शकता. आता नवीन बाहेरचे पण काही मासे आलेले आहेत जसं तिलापिया आहे किंवा तुम्ही कोळंबी संवर्धन सुद्धा करू शकता आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला मुनाफा मिळतो. सर, हा सगळा व्यवसाय करताना जी माशांची माहिती असते संगोपनाची संवर्धनाची ती खूप आवश्यक आहे, तर ह्या सगळ्यामध्ये तंत्रज्ञान तुम्ही कुठलं वापरलं, काही सांगू शकाल? नाही, शोभिवंत माशाचं आहे हे स्वतः करत करत जसा एक्सपिरियन्स येत गेला, अनुभवावरनं ते शिकत गेलो आणि एक एक मासा वाढवत गेलो त्याच्यामध्ये. म्हणजे पहिल्या सुरुवातीला फक्त गोल्डफिश ब्रीड करत होतं कारण ते सर्वात सोपं होतं. मग त्याच्यानंतर मला असं कळलं की नाही, आपण जेवढा महागवाले मासे केले तर आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल. असा वाढवत वाढवत गेलं तर आज आपण डिस्कस करतो जे एक मासा साधारण म्हणजे ॲडल्ट झालेला म्हणजे मोठा झालेला असेल तर 1,500 पासून घेऊन 15,000 पर्यंत त्याची किंमत असते. बरं. तर ते ब्रीडिंग आपण करायला लागलो. म्हणजे जसं जसं अनुभव येत गेला तसं तसं हायर व्हर्जन जसं आपण बोललं जाईल की तुम्हाला जसा अनुभव येत गेला तर महागवाला मासा करत 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 एकदम महागपर्यंत. आता याच्या पुढे बरेच मासे आहेत की 1-1 लाख रुपयाला एक मासा विकले जातो. शोभिवंत माशांचं पण जो काळ असतो त्यांच्या संगोपनासाठी तो 6 महिनेच असतो का वर्षभर ते काम चालतं तुमचं? शोभिवंत माशामध्ये कसं असतो की तुम्हाला मासा निवडताना असे मासे निवडायचे जेणेकरून तुम्हाला वर्षभर तुमची सायकल चालू राहील. कारण काही मासे असतात ते ट्रॉपिकल फिशेस असतात म्हणजे थोडं गरम पाण्यातले मासे असतात आणि काही असतात ते कोल्ड वॉटर म्हणजे थंड पाण्यातले. तर जे थंड पाण्यातले असतात ते थंडीमध्ये आपल्याकडे ब्रीड होतात आणि ट्रॉपिकल असतात ते फेब्रुवारीपासून सप्टेंबरपर्यंत ब्रीड होतात. तर हे 2 प्रकारचे जर तुम्ही मासे ठेवले तर तुमचं वर्षाचं सायकल ते चालू राहील. आणि जे खाण्याचे मासे आहेत तर ते करण्यासाठी म्हणजे त्यांना बोटुकली ह्या स्टेजपर्यंत आणण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात? नाही, आता तुमचं त्याच्यामध्ये कसं आहे ते तलाव जे पूर्वतयारी असते त्याच्यामध्ये तुमचं पुरा तलाव निर्जंतुक करावा लागतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरा सोडून त्याला व्यवस्थित खाद्य द्यावा लागतो
लहान पिल्लं असतात म्हणजे ते एकदम केसासारखे बारीक असतात, तर त्यांचं खाणं त्या हिशोबात द्यावं लागतं आपल्याला. अच्छा. त्याच्यातलं किडी जे असतात म्हणजे ते किड्यांचं नियोजन करावं लागतं, नाही तर काय होतं ते किडे तुमच्या माशांना मारलं तर शेवटला समजा तुम्ही 1,00,000 मासं सोडले तर तुम्हाला 10,000 सुद्धा मिळणार नाही. बरं. तर हे सर्व काळजी म्हणजे एक थोडक्यात तुम्हाला बोलण्याचं हे आहे तात्पर्य, काय तुम्ही जर एखाद्या जनरल फिजिशियनकडे गेले तर त्याला तो लहान मुलाला तो हे करत नाही, तर ते लहान मुलाला तुम्हाला एखाद्या ह्याच्याकडे चाइल्ड मुलांच्या स्पेशलिस्टकडे डॉक्टरांकडे. न्यावं लागतं. तसं ते 2 भाग आहेत, संवर्धन आणि संगोपन. तर हे 2 भागामध्ये तुम्हाला थोडं स्पेशालिटी त्याच्यामध्ये संगोपनमध्ये. संवर्धनमध्ये एवढी काळजी घ्यावी लागत नाही जेवढी संगोपनमध्ये आपल्याला घ्यावी लागते. सर तुम्ही म्हणलात की त्यात जिरं सोडायचं असतं, तर हे जे जिऱ्याचं जे बीज असतं ते आपल्याला कुठून उपलब्ध होतं? वेगवेगळे आता सरकारी बीज केंद्र आहे किंवा आमच्यासारखे प्रायव्हेट बीज केंद्र आहेत अच्छा. किंवा कलकत्त्यावरनं पण येतो. म्हणजे काय आहे, आज जेवढी डिमांड आहे तेवढा इथे सप्लाय नाही आहे आपल्याकडे, म्हणून आपल्याला जसा उपलब्ध होईल तसं ते हे करावं लागतं. बरोबर आहे सर. आज तुम्ही अनेक लोकांना प्रशिक्षण देता, त्यामध्ये बरेचसे फिशरीचे स्टुडंट्स आहेत किंवा जे व्यावसायिक आहेत, व्यवसायामध्ये जे ऑलरेडी आहेत ते देखील तुमच्याकडून प्रशिक्षण घेऊन जातात. तर कशा स्वरूपाचं हे प्रशिक्षण असतं? हे प्रशिक्षण कसं आहे, आता याच्यामध्ये प्रशिक्षणामध्ये पण वेगवेगळे भाग आहेत. तुम्हाला काय शिकायचं आहे, कोणाला नुसतं संगोपन शिकायचं असतो किंवा कोणाला नुसतं संवर्धन शिकायचं असतो, पण आमच्या फार्मवर आम्ही खाण्याच्या माशाचा प्रजनन, संगोपन, संवर्धन हे शिकवतो आणि शोभिवंत माशामध्ये पण तसंच प्रकार आहे. तर ते तुमचं काय रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबात तेवढे दिवस लागतात त्याला, म्हणजे 2 दिवसाचं किंवा 10 दिवसाचं किंवा 15 दिवसाचा. आता काही लोक मध्ये आले होते, 5 दिवसाचं ट्रेनिंग घेऊन गेले, त्यांनी स्वतःचा व्यवसाय जाऊन चालू केलाय. त्यांना ज्या वेळेला काय मधनं अडचणी आले की मला फोन करून विचारतात काय असे अडचणी आहेत तर काय करायचं, मी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. बरं. हे सगळं करताना देखील तुम्ही याच्यामध्ये अनेक प्रयोग केलेले आहेत, म्हणजे जे आहे तेच फक्त पुढे नाही नेलेले, तर त्याच्यामध्ये आणखी नवीन नवीन प्रयोग केलेत, तर त्याच्याबद्दल सांगा. हे प्रयोग करण्याचं जे हे आहे ते माझ्या शाळेपासून चालू आहे, कारण मी 3 वेळी स्टेट लेवल सायन्स एक्झिबिशनमध्ये गेलेलो आहे. मला अकॅडमिकमध्ये मार्क्स एवढे मिळायचे नाही, पण सायन्समध्ये काही जर कुठलं एक्सपेरिमेंट असेल तर मी एकदम फास्ट करायचो आणि स्टेट लेवलपर्यंत माझे 3 प्रोजेक्ट गेलेले आहेत, ज्याला मग पुरस्कार मिळालेले आहेत. तर ते माझं म्हणजे लहानपणापासून आहे की जी आतमधली म्हणजे विज्ञानाचा पायाभक्कम होता तुमचा. काय उत्सुकता जी असते की ह्याच्यामध्ये काय आहे हे मला पहिल्यापासून आहे. तर आता हे जेव्हा मी केलं म्हणजे गरज, आपल्याला जी गरज असते, इंग्लिशमध्ये आहे की नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, की तुम्हाला जेव्हा वेळेला गरज लागते तर तुम्ही काहीतरी तयार करता. तसे मी 1-2-3 प्रयोग केलेले आहेत त्याच्यामध्ये. एक तर सर्वात पहिले मी प्रयोग केला पॅकिंगचा. ते 2 लाख मासे पॅक करायला जेवढा टाइम लागतो तेवढ्याच टाइममध्ये आम्ही 10 लाख मासे पॅक करतो. बरं. तर त्याच्यासाठी मला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने गौरवलं आहे मैसूरमध्ये, आणि दिल्लीमध्ये पण शरद पवारजींच्या हस्ते गौरवण्यात आलेलं आहे तिथे. आणि दुसरं जे आहे की आपण ज्या वेळेला संवर्धन किंवा संगोपन करतो तर खाणा आपण तलावामध्ये टाकतो, तर ते खाणं जाऊन खाली बसतो. ते बसल्यानंतर काय होतं, त्याचा गॅस तयार होते आणि गॅस तयार झाला तर मग मासे आजारी पडतात. तर ते गॅस कमी करण्यासाठी तुम्हाला काही जीवाणू तयार करून त्याच्यामध्ये तुम्हाला रेडीमेड मार्केटमध्ये मिळतात. तर 5-6 वर्ष मी ते वापरत होतो, पण अचानक आहे ना आपल्या सरकारने काही काळामध्ये थोडं बंद केलं होतं ते इम्पोर्ट करण्यासाठी. तर ते मी माझ्या घरामध्ये तयार केलं, दही घेऊन ते प्रोबायोटिक तयार करून पाण्यामध्ये टाकल्याने ते चांगलं काम, आणि ते CIP मध्ये त्याचं रेकॉर्ड केलेलं आहे ते काही जे मी एक्सपेरिमेंट. अच्छा, ते तुम्ही केलेलं आहे आणि ते वापरता तुम्ही. आणि तिसरं काय आहे, जे प्रजननासाठी एक मोठी टँक लागते, ब्रीडिंग सर्क्युलर हॅचरी. तर त्याच्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळेला, तर मी माझ्याकडे जी FRP टँक होती छोटी, त्याच्यामध्ये मी म्हणजे 2.5 मिलियन म्हणजे 25 लाख जिरा त्याच्यामध्ये तयार केलेला आहे कमी पाण्यामध्ये. असे 3 नवीन प्रकार. आणि अजून आता मी एक इंजेक्शनच्या मागे रिसर्च करतोय. काय त्या जे माशांना जेव्हा प्रेरित प्रजनन करायचं असतं तर तुम्हाला आहे ना हार्मोन्स त्याला इंजेक्ट करायचे असतात. तर आता माझा एक प्रयोग चालू आहे की आपल्या घरात ती वस्तू आहे त्याच्यापासून मी ते इंजेक्शन तयार करते, कारण तुम्हाला 400 रुपयाचं इंजेक्शन
मार्केटमधनं विकत घ्यावा लागतो. पण मी जे करतोय जर ते सक्सेसफुल झालं तर 10 ते 20 रुपयामध्ये ते इंजेक्शन तयार होईल. अरे वा, नक्कीच पण सर. त्याचा टेस्टिंग करण्यासाठी मला कमीत कमी 2 ते 3 वर्ष लागणार आहेत. बरोबर. तर ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे अशा सगळ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? तर नवीन व्यवसायामध्ये कसं आहे माहिती आहे, काही लोकांकडे लहान तलाव असतात तर त्याच्यामध्ये ते लोक संवर्धन करू शकतात, किंवा जर त्याच्यामध्ये पाणी कमी कालावधी फक्त पावसाळी असतो तर त्याच्यामध्ये ते बोटुकली तयार करून लोकांना देऊ शकतात. त्याच्यानंतर महिला बचत गट आहेत, तर हे महिला बचत गट काय करू शकतात, काय सर्व एकत्र येऊन जे शोभिवंत मासे आहेत त्याचं संगोपन करून बाहेर विकून म्हणजे महिन्याला एक एक महिला 4 ते 5 हजार रुपये कमवू शकते. त्याच्यानंतर काही शेततळाव धारक आहेत, म्हणजे ते लोक असे रिकामे ठेवतात, त्याच्यामध्ये काय करत नाही, तर त्याच्यामध्ये काय मासे करून 1 एकरचा जर तुमचं तलाव आहे त्यातनं वर्षाला तुम्ही 1-1.5-2 लाख रुपयेचं उत्पन्न म्हणजे निव्वळ नफा काढू शकता. त्याच्यानंतर दुसरे म्हणजे युवा युवती आहेत, तर या शोभिवंत माशाबरोबर जोडलेला धंदा असतो का तुम्ही दुकान टाकू शकता, का कोणाकडनं मासे घेऊन मार्केटला मासे विकू शकता. असे वेगवेगळे धंदे करू शकता तुम्ही. दर्शक हो, व्यवसाय म्हटलं की कधी नफा आणि कधी तोटा हे आलंच. पण ह्या सगळ्यांवर मात करून, सगळ्या अडचणींवर मात करूनही यशस्वी उद्योजक होता येतं हे आज आपल्याला सरांच्या उदाहरणातून कळलेलं आहे. आणि शून्यापासून सुरुवात करून एका फार मोठ्या पल्ल्यावर आज सर आहेत. सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या दर्शकांना खूप छान मार्गदर्शन केलं. सह्याद्री वाहिनीच्या कृषी विभागातर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.